दिग्रसमध्ये राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा निषेध। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना, भाजप, रिपाईच्या वतीने दिग्रस येथे आज शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी दिग्रस शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले। दिग्रसमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व अभिवादन करून निषेध आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारत विरोधी आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना, भारतीय जनता पक्ष व रिपाई पक्षच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी हाय हाय। आरक्षणाला विरोध करणारा राहुल गांधीचा निषेध असो, अशा घोषणा देऊन राहुल गांधी यांचे चित्र असलेल्या फलकांवर चपलाने मारण्यात आले व तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला। एकीकडे संविधान वाचवण्याचा आव आणणाऱ्या राहुल गांधीचा खरा चेहरा समोर आला असून आरक्षण रद्द करून भारतात गृहयुद्ध छेडण्याचा राहुल गांधी यांचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले। त्यामुळे अशा देशद्रोही दुतोंडी राहुल गांधींवर देशवासियांनी विश्वास करू नये असेही आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी शिवसेना, भाजप, रिपाई पक्षाचे राजकुमार वानखडे, उत्तम मामा ठोकर, डॉ. संदीप दुधे, प्रमोद बनगिनवार, विवेक बनगिनवार, संजय कुकडी, रामदास पद्मावार, अभय इंगळे, दीपक कोठारी, मनोज तेवरे, किशोर साबू, मनोज राठोड, कैलास राठोड, संजय इकडे, अज्ज भोयर, संदीप रत्नपारखी, नितीन सोनुलकर, गोपाल राठोड, रमाकांत काळे, सुधीर रत्नपारखी, संजीव चोपडे, संजीवनी शेरे, वर्षा निगोट, कल्पना पवार, माला लोखंडे, सारिका विरेकर, जयप्रकाश राठी, श्याम जामकर, दीपक तोडासाम, तस्लीम खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।